Hello and welcome again in our channel Learn Easy Swayam. Our today's topic is the poem Hope is the Thing with Feathers by Emily Dickinson. Friends, today we are going to cover loud reading, paraphrase and the Marathi translation of the very same poem. That particular poem is from Standard 9 syllabus. And first of all, before starting, kindly subscribe and stay tuned with us. विद्यार्थी मित्रांनो, आपली आजची कविता स्पष्ट करण्यापूर्वी, वाचून दाखवण्यापूर्वी, तिचं लाऊड रीडिंग आणि तिचं मराठीतलं ट्रान्सलेशन सांगण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते, कृपया आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, तुमच्या प्रेशियस कमेंट्स देते. सो हियर इज आवर पोएम होप इज द थिंग विथ फीदर. In the very first line, I am going to read it aloud to understand the pronunciation, tone and intonation of the same poem. Just see. The name of the poem is Hope is the Thing with Feathers. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heart, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. By Emily Dickinson. मुलांनो, तुम्ही कविता जर व्यवस्थित ऐकलीत आणि तिचा पुन्हा एकदा जसं मी तुम्हाला लाऊड रीडिंग करून दाखवते तशा पद्धतीनं जर सराव केला तर प्रोनन्सिएशन, इंग्रजीचं उच्चारशास्त्र जे आहे ते तर चांगलं होईलच, त्याचबरोबर मुळात कवितेचं जे अंडरस्टँडिंग आहे, ती समजावून घेण्याची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित होईल. म्हणून नेहमी लाऊड रीडिंग स्वतः करून पाहत चला. न्यू वर्ड्स फ्रॉम द पोएम्स आर परचेस, अलाइट्स, roosts. These are the similar words from the English itself and the meaning in Marathi is पक्ष्यांची घरटी. परचेस म्हणजे काय तर पक्ष्यांची घरटी. जनरली आपण पर्चला पिक, पोकिंग किंवा प्रिक या शब्दाशी रिलेट करण्याचा प्रयत्न करतो, पण ते प्रिकिंग जे आहे ते टोचणं आणि परचेसमधला अर्थ पूर्णतः वेगळा आहे. गेल, व्हेरी स्ट्रॉंग विंड म्हणजेच वादळ. सोअर, कॉझिंग पेन, दुःखदायक, वेदनादायक घटना, तिथे सोअर हा वर्ड आला आहे. अबॅश, मेक अनइझी, मेक इट कीप क्वाइट. दीज न्यू वर्ड्स आर गिव्हन इन द टेक्स्ट इट सेल्फ, बट जस्ट सी द नेक्स्ट वन इज चिलेस्ट लँड. हिअर इट मीन्स द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस. आता या कवितेमध्ये त्याचा अर्थ आहे सर्वाधिक थंड प्रदेश. हा जरी शाब्दिक अर्थ असला तरी या कवितेमध्ये त्याचा अर्थ आहे कठीण परिस्थिती. आणि एक्स्ट्रीमिटी त्याचाही अर्थ बघा मुलांनो, येथे अर्थ अत्यंतिक वाईट परिस्थिती. एक्स्ट्रीमिटी म्हणजे सर्वाधिक टोकाचे, शाब्दिक अर्थ सर्वाधिक टोकाचे, पण इथे जो अर्थ आहे तो अत्यंतिक वाईट परिस्थितीतून उभारी घेणारं, आशेनं भरलेलं मन, या अर्थाने इथे एक्स्ट्रीमिटी वापरलेला आहे. In the English, here it means the worst of the situations. Now see, hope is the thing with feather. Paraphrase, hope is the thing with feathers is a kind of praise written to appreciate the human capacity for hope. Using extended metaphor, the poem begins by establishing its key metaphor that hope is a bird. The poem portrays hope as a bird that lives within the human soul. This bird sings, come rain or shine, gale or storm, or good times or bad. The poem argues that hope is a miraculous and almost impossible to defeat. Furthermore, hope never asks for anything in return. It costs nothing for the people to maintain hope. By extension, then, hope is the thing with feathers inspires its readers to make good use of hope and to see it as an essential, deeply valuable part of themselves. आता विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा जो संपूर्णतः मराठी ट्रान्सलेशन आहे तो आपण पाहूया. आशा ही अशी गोष्ट आहे जिला पंख आहेत. हा आशारूपी पक्षी आपल्या हृदयामध्ये बसून सुमधुर गाणी गुणगुणत आहे.
या सुमधुर संगीतामुळे मनातील ही आशा सकारात्मक आणि आनंददायी विचार निर्माण करते. वादळातही हा आशारूपी पक्षी अखंड आपले गाणे गुणगुणत असतो. मग कितीही संकटे आली तरी उमेदीने भरलेले मन या संकटांचा सामना करते. अनोळखी समुद्र असो किंवा असंख्य अडथळे, हा आशारूपी पक्षी कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता अखंडितपणे गुणगुणत असतो. म्हणजेच आशा, उमेद आणि जगण्याची प्रबळ इच्छा आणि आलेल्या संकटांना तोंड देण्याची मानवी मनाची जी क्षमता आहे, त्या क्षमतेचे महत्त्व इथे एमिली डिकन्सन यांनी जगप्रसिद्ध कवितेमध्ये अत्यंत थोडक्या शब्दात मांडलेले आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ही कविता इंग्रजीमधून समजून घ्या, ऐका, तदनंतर पॅराफ्रेज इंग्रजीमधून व्यवस्थित समजून घ्या. त्यातल्या कमसे कम 8 ते 10 ओळी तुमच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मग मराठीतलं ट्रान्सलेशन एकदा केवळ समजण्यासाठी म्हणून ऐका. तदनंतर मात्र आपला पुढचा व्हिडिओ हा त्या कवितेचं चिटचॅट सेशन कंप्लीट करणारा असेल आणि त्याचबरोबर वर्कशॉपवरही आपण फोकस करणार आहोत. पुन्हा एकदा शेवटी काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. स्टे ट्यून्ड विथ मी. थँक्स अ लॉट.